नैवेद्य संपून जाईल रे बाळा, मी थांबते इथे वस्तीला, तुम्ही जावा दर्शन करून यावा आणि आता साई बाबाला सांगा. आईनं पण विचारलं होतं बरं का, जीवनात सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहे. एक, ज्याचा परमार्थ सफल व्हावा असं वाटत असेल ना, त्यानं पापाला घाबरलं पाहिजे. पाप करू नये तर परमार्थ चांगला आहे. ज्याचा परमार्थ सफल व्हावा असं वाटत असेल तर त्यानं पापाला घाबरावं, आणि ज्याचा संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर त्यानं आपल्या बापाला घाबरावं. महाराज, त्यानं आपल्या बापाला घाबरावं. आयुष्यात साईबाबा आणि आई बाबा हे जीवनातले दोन मोठे सूत्र आहेत, ते जपता आले पाहिजे. आई म्हणजे काय असते गेल्याशिवाय कळत नसते. आळंदीचा तट आहे, आळंदीच्या त्या इंद्रायणीच्या तीरावरती एक महाराज मृदुंग वाजवायचे. महाराज मृदुंग शिकायला गेले, थाप वाजवली का एक हरणीचं पिलू यायचं, महाराजांचा मृदुंग ऐकायचं आणि सुन्न होऊन जायचं. एकदा महाराज मृदुंग शिकलेत, आता मी आळंदीला येणार नाही, पण पुन्हा एकदा त्या हरणीच्या पाडसाला भेटून जावं म्हणून महाराजांनी मृदुंगाला थाप मारली. जशी थाप मारली तसं भैवान वेगानं त्या ठिकाणी ते पाडस आलं. हरणीचं पिलू त्या महाराजांना म्हणतंय, का महाराज आता परत येणार नाही तुम्ही? हो रे हरणीच्या पाडसा, आता मी परत येणार नाही. मग तुम्ही इथं कशाला आलात? तुला भेटायला आलो होतो. काय आवडत होतं तुला? पखवाज आवडायचा, माझं वादन आवडतं, काय आवडतं तुला? त्या हरणीच्या पिलाचं उत्तर ऐका. महाराज, गेल्या 6 महिन्यापूर्वी या आळंदीच्या ठिकाणी माझ्या आईचं निधन झालं. महाराज, माहित नाही मला तुम्ही कोण आहात, या पखवाजाला पखवाज म्हणता का हे पण माहित नाही मला महाराज, पण आईच्या निधनानंतर मला असं कळालं महाराज की माझ्या आईचं कातड तुमच्या पखवाजाला लावलेलं आहे. जेव्हा तुम्ही थाप मारतात ना, तेव्हा मला माझ्या आईला हाक मारल्यासारखं वाटतं महाराज. त्याला आई म्हणतात, हो त्याला आई म्हणतात. ज्याला नाही त्याला जाऊन विचारा. अरे करंगळी कापल्याचं दुःख कोणी सहन करत नाही, हितभर पोट कापते माई लेकराला जन्माला घालते, ती त्याला भरवते, वाढवते, लहानचं मोठं करते, सातत्य रूपाचं प्रेम अर्पण करते, तळ हाताचा पाळणा करते. कधी आम्ही आई पाहिलीच नाही, जवळून निहाळली नाही. आई कधी पायाकडून, आई कधी चेहऱ्याकडून पाहिजे नसते. तिच्या पायाला पडलेल्या असंख्य भेगा तिचं जीवन सांगून जातं महाराज. ती सांगत असते, पोराओ टोपल्यामध्ये 4 चपात्या होत्या, मला 8 लेकरं होते, सगळ्याच्या ताटात अर्धी अर्धी वाढली आणि मी त्या दिवशी उपवासी होते. का? माझ्या पोरानं जेवावं म्हणून. जी पोटाला चिमटा घेत होती तिचं नाव आई महाराज. आई कुणाला कळालीच नाही हो. आई सहजासहजी लिहिता येत नाही, आई बोलता येत नाही, आई व्हावं लागतं किंवा आई असणं फार गरजेचं आहे. खरं सांगू, माय नसल्याचं दुःख तुम्ही म्हणाल महाराज काय असतं सांगा ना. आज खऱ्या अर्थानं आम्ही माहेरी जातो, उन्हाळ्याचे चटके वाजलेले असतात, आईनं कुरड्या करून ठेवलेले असतात. महिला मंडळ तुम्ही सगळ्या इथं आहात. माहेरी जायचा आनंद केव्हा हो? आपण माहेरी जातो, आनंद केव्हा येतो? घरात आई असेल तेव्हा. आईनं बसावं, आईनं सांगावं पुरी तू बसून राहा, मी सगळा स्वयंपाक करते. आईनं सांगावं पुरी, सासरला तू काम करत असेल, माहेरी काम नाही करायचं पुरीनं. एवढं नातं गोड असतं मुलीचं आणि आईचं. पण जर माहेरी गेलो ना आई नसेल, कसं वाटतं? निघताना पिशवीत बदल असतो ना, वांगे ना बटाटे ना काहीच देत. आई असते तोपर्यंत सगळं असतं, लोणचं देते, कैऱ्या देते, ह्या कुठे द्यायच्या गोष्टी असतात का? नाही नाही आई, आम्ही शिर्डीत राहतो, ही कशाला देते? बाई तू शिर्डीत राहते, पण खरं सांगू तुझी आई आहे ग मी. हे प्रेम फक्त आणि फक्त आईच करू शकते महाराज. ज्या दिवशी आमची आई, आम्ही लहानचं मोठं केलं ना, पण आज असंख्य वृद्ध आश्रम मी डोळ्यानं पाहिले. आज असंख्य या शिर्डीच्या परिसरामध्ये आम्ही आमच्या आईबाप सोडून जातो तेव्हा डोळ्याला पाणी येतं. बऱ्याच वेळा आपणही ते अनुभवतो. एक आई, ज्या आईनं साईबाबाला नवस केला होता मला पोरग होऊ दे, लेकरू झालं साईबाबाच्या कृपेनं, हात जोडले साईबाबाला, पण लेकरू दूध पित नव्हतं म्हणून साईबाबाला सांगितलं, साईबाबा 11 गुरुवारी तुझ्या शिर्डीला येईल, 11 गुरुवार पायी येईल रे बाबा, पण पोराला दूध पिऊ दे. हाच पोराचं मोठं बंगला आहे, पोरगा मोठा अधिकारी आहे, आणि त्या बंगल्याच्या समोर त्या होमगार्डच्या पशी त्याची आई खुर्चीवर बागाला पाणी देताना तिच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. मी बघितलं त्या आईच्या डोळ्यातलं पाणी, विचारलं का ग आई, जे पोरगा लहानपणी दूध पित नव्हतं म्हणून तू रडायचीस, आज पोराचं कल्याण झालं, पोरगा अधिकारी आहे म्हणून रडते का? पोराला चांगली बायको भेटली म्हणून रडते का? आईचं उत्तर ऐका बरं का. माय काय म्हणली माहिती नाही?
हेच ती लेकरू त्याच्यासाठी 11 गुरुवार शिर्डीच्या साईबाबाची केले. हेच ते पोरग महाराज आज 2 दिवस झाले म्हणे जेवायला नाही दिलं म्हणे मला. अरे ज्या आईनं आपल्याला दूध प्यावं म्हणून साईबाबाला नवस केला, आज जर आम्ही त्या आईला घोटभर दूध किंवा जेवायला देत नसेल तर आग लागू तुमच्या बंगल्याला महाराज. काय कामाचं आहे ते आमच्या आयुष्यातलं. संपलाय कीर्तन माझा, मी जास्त वेळ घेणार नाही. पण आई वडील गेल्याशिवाय आई वडील कळत नसतात. माय माय असते. तुम्ही म्हणाल महाराज समोरच्या ताईंच्या डोळ्यात पाणी आहे, तुमच्या डोळ्यात पाणी आहे, तुम्ही रडावं म्हणून कीर्तन नाहीये. काय कळाली आई तुम्हाला? आज 22-23 वर्षाचं माझं वय आहे महाराज. कोती परिवारांना माहिती आहे ते आमच्या अनुराधाताई हे परिवार आमच्यावरती नितांत प्रेम करणार आहे. माझं 23 वर्षाचं वय. माझं बालपण सगळं अनाथ आश्रमात गेलं. अनाथांचं जीवन काय असतं ते उभ्या डोळ्यानं मी पाहिलं. पहाटे 5ला उठायचं, गार पाण्याने आंघोळ करायची, स्वतःच्या हातानं कपडे धुवायचे. हातानं कपडे धुतले मग हाताला फोडं आले, पण जेव घालायला आई नाही आली. मग कळलं माय नसल्यानंतर काय दुःख असतं. आई काय असते ही ज्याला नाही त्याला जाऊन विचारा. अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत, आणि ज्याला आई नाही ना त्याला लेकराला जाऊन विचारा आईची किंमत काय असते. लहान होतो आम्ही, शाळेत जायचो, पतंग उडवायचे पोरं, आणि ते पतंग पाहिलं का आम्ही म्हणायचो पतंगा रे पतंगा जरा थांबशील का, आई माझी देवा घरी निरोपतीला सांगशील का. हे पतंगा आमच्या आईला निरोप सांग, तुझ्या पोराचा उद्या वाढदिवस आहे बर का. उद्या माझा वाढदिवस कोण साजरा करीन, अमृताचा घास मला कोण भरवीन. ए पतंगा रे पतंगा जरा थांबशील का, आई माझी देवा घरी निरोपतीला सांगशील का.